नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शाही ईदगाह मैदानावर ईद नमाज उत्साहात संपन्न. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांच्या वतीनं मोठ्या उत्साहात ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज पठणानंतर शांतता, बंधुता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. तसेच देशाच्या प्रगती व सुख समृद्धी व शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी खुतबा पठण बुरानुद्दीन खतीब यांनी केले, तर ईदची नमाज निजामुद्दीन सनदी यांनी अदा केली. कार्यक्रमात शाही ईदगाह ट्रस्टी मेहबूब अली मनेर, उपाध्यक्ष युनुस शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेवक पंकज मेहत्रे, समीर मालगावे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात शांतता, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले. बकरीदच्या निमित्ताने मी तमाम मुस्लिम बांधवांना, सर्व सांगली, मिरज, कुपवाडच्या नागरिकांना शुभेच्छा देतो की बकरीद शांततेत सुखसमाधानावर जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर आज बकरीद ईद सणानिमित्ताने या ठिकाणी नमाज पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी प्रमुखाने हा उन्हाचा तडका असल्यामुळं ट्रस्टच्या माध्यमातून यावेळी येणाऱ्या नमाज भाविकांना या ठिकाणी कूलरची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून. आणि त्याचबरोबर आमच्या या विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मैदानावरती विंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचं पण या ठिकाणी मी समाजाच्या वतीने त्यांना पण या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आजपर्यंत आपण बघितलं तर ईदगाहवर तर थोडी आपण या ठिकाणी यशस्वी रीतीने चांगली वाटचाल करत आहे, तर भविष्यात ह्याच्यापेक्षा पण चांगली सुविधा या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजणी मिळून करणार आहोत. त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचा मैदानचा पूर्ण कायापालट होईल. त्याच ठिकाणी सर्वजणी आलेल्या नमाज पढण्यासाठी आलेल्या सर्व लोकांचं मी या ट्रस्टच्या वतीने हार्दिक आभार मानतो. ठिकाणी बकरीद ईदच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या शाही ईदगाह ट्रस्टच्या वतीने ब्लड डोनेशनचा कॅम्प या ठिकाणी चालू आहे. सकाळपासून 10-15 युवकांनी या ठिकाणी रक्तदान केलेले आहेत. परत या लोकांना मी आवाहन करतोय, हे 4 वाजेपर्यंत चालणार आहे, तर आपण या ठिकाणी येऊन आपण रक्तदात्यांनी रक्त द्यावं. पर ईद उल जुहा साजरी की गई और इस ईद के मौके पर ईदगाह ट्रस्ट प्रमुख अली जनाब बुरहानुद्दीन गौसमुद्दीन खतीब इनकी ज़ेर निगरानी में ईदगाह की नमाज अदा की गई और इंतज़ाम कमेटी ट्रस्ट मिरज अध्यक्ष महबूब अली मोहम्मद गौस मनार इनके जानिब से इंतज़ाम की पूरी व्यवस्था की गई. और आज की जो नमाज है वो मुफ्ती मोहम्मद निज़ामी संदी इन्होंने अदा की गई. और आज का जो खुतबा है मोहम्मद जाहिद अमजद अली खतीब इन्होंने दिया और मुफ्ती मोहम्मद सुफियान इन्होंने बयान किया आज का. और खतीब साहब ने आज ये पैगाम दिया लोगों को कि आज ईद है और ईद का जो मौका है वो खुशी का मौका है, तो किसी की दिल की भावनाओं को दुखे ना, यानी कोई भी समाज हो और कोई भी अदर कास्ट हो, तो इस्लाम इसकी इजाज़त नहीं देता है. यही खतीब साहब ने पैगाम दिया है. और साथ में ये भी पैगाम दिया है कि आज जो ईद है वो ईद के मौके पर थोड़ी सी एहतियाती बरतना ये बहुत ज़रूरी है. जैसे कि कुछ लोग समाज को बदनाम करने के लिए मुसलमान का चोला पहनकर, यानी कि टोपी और दाढ़ी रखने से कोई मुसलमान नहीं होता, और ऐसी चीज़ें करके मुसलमान को बदनाम करने के लिए अगर कोई सोशल मीडिया पर गलत पोस्ट डालते हैं तो उसको फॉलो ना करे और उसको तुरंत पुलिस प्रशासन को समझा दे और पुलिस प्रशासन की मदद करे. और आज ईदगाह पर बहुत कड़े कोड बंदोबस्त पुलिस प्रशासन की जानिब से रखा गया था
इसलिए ईदगाह ट्रस्ट की जानिब से और तमाम मुस्लिम समाज की जानिब से उनका तहे दिल से इस्तकबाल किया गया और तहे दिल से उन सब का शुक्रिया अदा किया गया। और आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।